नाथ निरंजन हो गुरुदेवनाथ गुरुदेवनाथ सत्य सनातन स्वामी सुखदा सद्गुरुनाथ सत्य सनातन स्वामी सुखदा सद्गुरुनाथ नित्य निरंतर हो ठेवा शिरीवर हात अनंत अपराधा सहमजसी घ्या पदरात अनंत अपराधा सहमजसी घ्या पदरात वर्णिता तुमची गुणरूप लीलाही वेद शेष सुर किन्नर थकले अठराही गाव कसे ध्यावू कीर्तन मां पाही शब्द काल सुर भाव भरावा लवलाही ऐसी कृपा करा सुख फुल घ्या पदरा सत्य सनातन स्वामी सुखदा सद्गुरुनाथ नाम मनोहर सद्गुरु श्री कृष्ण परमात्मने नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। नमोस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारणे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। दत्तविद्याढ्यलक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। गुरुदेव दत्त। भगवान श्री सद्गुरुनाथांची अनंत कृपा आपल्या परंपरेच्या वार्षिक उत्सवाचा उपासनेचा आजचा पवित्र दिवस, त्यानिमित्ताने आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाचं, आपल्या सांस्कृतिक जीवनाचं, आपल्या सत्य स्वरूप जीवनाचं आपण चिंतन या निमित्ताने करत असतो। आता चिंतन मनन या गोष्टी मनुष्य जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण स्थान ठेवतात। कारण चिंतनामध्ये चिंता चेतयति सा चिंतना, चिती चेतयति सा चिंतना। आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वरूपामध्ये एक चैतन्य वास करतं। चैतन्य चित्ताच्या ठाई वास करतं। त्याचं जिवंतपण ते आहे याचं लक्षण म्हणजे आपल्यामध्ये चेतना असणं असं आहे। चेतना चिंतामणीचे गावी गावं, बोलते जे अर्णव पियुषाचे। चेतना चिंतामणीचे गावं। चेतना चिंतामणी म्हणजे ती चेतना आपल्या जीवनाची समस्त चिंता वहन करते। त्या चैतन्याची आठवण आपण ठेवणं, त्या चैतन्याचं नाव सद्गुरुनाथ आहे। गुरु हा शब्द एखाद्या निर्गुण निराकार स्वरूपाच्या प्रागट्याचं प्रतीक आहे।
जे ज्या वेळेला आपण भगवान श्रीकृष्णाचं प्रगट स्वरूप पाहतो ते गुरुस्वरूप आहे. भगवान रामचंद्राचं प्रगट स्वरूप पाहतो ते त्याचं गुरुस्वरूप आहे. ते सगुण स्वरूप आहे. तेच चैतन्य स्वरूप निर्गुण निराकार जे दिसत नाही पण आहे. नासतो विद्यते भाव नाभाव विद्यते सताम. ते आहे पण दिसत नाही. ते नाही आहे असं म्हणावं तर ते नित्य जाणवते. ते जगाला अजून कळलं नाही, जगाला अजून उघडलं नाही. आणि संबंध त्याचाच आहे जे आहे पण दिसत नाही, ते दिसत नाही पण जाणवते. ते कुठे वास करते? तर ते आपल्या अंतःकरणाच्या ठाई वास करते. म्हणून अंतःकरण कशाचं बनलं आहे तर म्हणतात 4 तत्वांचं बनलं आहे. अंतःकरण चतुष्टय. नीट ऐकायचं बरं. काही गोष्टी माहीत झाल्याने जीवनामध्ये जी रद्दी आपण बाळगतो, जो पसारा आपण बाळगतो, ज्याच्याशी संबंध नाही त्याच्या जाणीवा आपण बाळगतो. ज्याला 50 ठिकाणी आपणच बांधून ठेवला आहे, ज्याला काही अर्थ नाही आहे, ते सुटल्याशिवाय पुढे कसं जायचं पहा. अंतःकरणाचे 4 घटक. मन ते दिसत नाही पण ते जाणवते. ते नाही आहे पण जाणवते, दिसत नाही पण जाणवते. मनाविषयी विचार केला पाहिजे. आयुष्यभर आपल्याला खेळवते ते मनच खेळवते. हे मनच जर नसतं मनुष्याला तर खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. पण हे मन असल्यामुळे खूप सारे प्रश्न सुटतात सुद्धा. त्या मनाचा सही विचार, नीट विचार, योग्य विचार, मनाच्या आधाराने योग्य विचार तो आपण केला तर ते सुटतात. दुसरा आहे बुद्धी. ती जाणवते, ती प्रगट होते पण ती दिसत नाही. ती नाही आहे म्हणावं तर ती आहे, कारण बुद्धीचे खेळ जगात चालतात. तिसरा आहे चित्त. ज्या ठिकाणी चेतना वास करते, चैतन्य वास करते, ज्या ठिकाणी भगवान श्रीहरीचं ध्यान आपण करतो, चित्ताच्या ठाई. चित्ताच्या ठाई. चित्त ही तिजोरी आहे, त्यामध्ये समाधान नांदते. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्ताच्या ठाई आनंद वास करतो. चित्ताच्या ठाई सुखाची अनुभूती आपण करतो की मला बरं वाटलं. कालच्या गादीवर झोपलो होतो, भलतंच कंबर बेकार झाली, ही गादी मला बरी वाटली, ही सुखाची वाटते. त्या ठिकाणी आपण सुखाची, आनंदाची, समाधानाची बाळगतो, अनुभूती करतो. त्याची तिजोरी आहे ती. आणि चौथा म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे गर्व नव्हे. मी कोण आहे, मी आहे याची जाणीव. अहम. त्याला चिटकलेल्या खूप ओळख्या आपल्या आहे. मी भक्त आहे, मी शिष्य आहे, मी मुलगा आहे, मी टीचर आहे, मी प्रोफेसर आहे, मी आहे. पण मी आहे असं म्हणावं तर तेही दिसत नाही पण आहे. आता समजा हे शरीर म्हणजे मी आहे तर तसं तर नाही आहे. ते एक फिजिकल स्वरूप आहे, ते एक भौतिक स्वरूप आहे. ज्याला नाव ठेवलेलं आहे तो म्हणतो मी आनंद आहे, तो म्हणतो मी संजू आहे, मी तो म्हणते संगीता आहे, तो म्हणतो मी प्रवीण आहे. जन्माला आला तेव्हा हा कोण आहे माहीत नाही, मग त्याला कोणी बेबी म्हणतं.
त्याला कोणी बाळ म्हणतं. तर अंतःकरण हे न दिसणाऱ्या पण असणाऱ्या गोष्टींचं समुच्चय आहे. आणि अंतःकरण समजा काढून द्यायचं तर अंतःकरण कोण काढून देते तेही दिसलं नाही आहे. अंतःकरण दाखवता येत नाही. भांडणात आपण म्हणतो की माझ्या मनात काय आहे तुला काय माहिती, माझं अंतःकरण स्वच्छ आहे. माझ्या चित्ताच्या ठाई काय दडलं आहे तुम्हाला काय माहिती. सगळ्या गोष्टी जे दिसत नाही पण जे जाणवते त्याच्यात सुरू आहे. जे दिसते ते काही साथ देत नाही. जे दिसते ते फक्त उपयोगासाठी आहे. जे दिसते ते फक्त जसं पाणी तिथून इकडे आणायचा म्हणून पाईप आहे, तसं जीवनाच्या माझ्या ठाई जो मी दिसत नाही त्याला सगळ्या गोष्टी आणून द्यायच्यासाठी पाईप म्हणजे आपलं शरीर आहे. म्हणून जे दिसत नाही तेही पण जे आहे तेही पण, जे दिसते तेही पण, जे दिसणार नाही आहे पुढे तेही पण, या सगळ्याचा खेळ चालवतो कोण, तर तो सद्गुरुनाथ चालवतो. सत्येन गुरुवा संती, सत्याच्या आधारावर आपलं प्रगट होऊन जो प्रपंच चालवतो तो सद्गुरू. त्यामुळे सद्गुरू शक्तीशिवाय हा संसार, हा प्रपंच, हे चराचर, हे दिसणारं पण असणारं, न दिसणारं पण जाणवणारं, हा सगळा प्रपंच सद्गुरूशिवाय चालत नाही. त्यामुळे तमुक भगवंत आणि हे सद्गुरू हा भेदच करता येत नाही. जो निर्गुण निराभास आपण जे प्रार्थनेत म्हणतो, जेथून उद्भव शबल ब्रह्मास असं आपण म्हणतो, आदी नारायण म्हणती त्यास जो आपण म्हणतो, तो सर्वांचा आदिगुरु, तोच सगळ्यांचा सद्गुरू. शबल म्हणजे जे दिसत नाही पण आपल्याला आपला कार्यभार सगळा चालवण्यासाठी जे ठाई ठाई प्रगट होते, व्यक्त होते, स्वरूपाच्या आधारे आपल्याला दिसते, आपण अनुभव करू शकतो, त्याला म्हणतात शबल. शबल म्हणजे स्थूल याच्यात प्रगट भासणारं अनुभव याचा येतो की हे आहे, पण याचं मूळ स्वरूप ते दिसणारं नाही आहे, ते आपल्यासाठी प्रगट होते. कळते आहे का? जड झालं का? म्हणून तो सद्गुरू, त्याचं ब्रह्मवाक्य काय की तुमच्यासाठी मी काय करतो. भगवद्गीतेमध्ये अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाम पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावे त्याचं चिंतन करा की आपण नेमकं आहो कोण. अनन्यश्चिंतयन्तो माम, आपला त्याचा संबंध काय आहे. कुठे असंच नाही तोच म्हणजे मी आहे. मी स्वतःला चपराशी समजलो पण मी माझी खुर्ची, माझं अपॉइंटमेंट ॲज अ सुपर क्लास वन ऑफिसर ऑफ दॅट डिपार्टमेंट ही झालेली आहे. मला माहीतच झालं होऊनही मी स्वतःला चपराशी समजतो आणि बाहेर बसतो. असं तर नाही होऊन राहिलं. तर आपण नेमकं आहो कोण. उद्या असं कळलं की आपण म्हणजे हनुमंताला त्याच्या शक्तीचा विसर पडला होता की सीतामाईचा शोध घेईल कोण. सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिला पण कोणी म्हणे की बा आम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही, उड्डाण करू शकत नाही, समुद्र उल्लंघन करू शकत नाही. हनुमंताला होता शाप. शाप हा शास्त्रविहीन आचरण, जे योग्य आहे ते आचरण सोडल्याने आणि भलतंच केल्याने शाप मिळत जातात. शापाचं मोठं वैशिष्ट्य आहे. शाप कोणी दिला तरच तो शाप लागतो असं नाही आहे. शाप मिळत राहतात, शाप जमा होत राहतात.
चैतन्याचा सूक्ष्म भावच करायचा आहे ना, तर मग एखादं चालताना एखाद्या चमच्यावर पाय पडला तर आपण चमच्यालाही नमस्कार करतो, असं लावून ठेवून देतो. त्या ठिकाणी चैतन्य आहे, तो कामी आला आहे, त्यालाही धर्म आहे, त्याचंही एक विशिष्ट पर्पज आहे, कार्य आहे, आणि त्याचीही निर्मिती बुद्धीच्या आधाराने झाली आहे, त्याच्यामागे चिंतन आहे, आणि ते उपयोगासाठी झालं आहे, म्हणजे तो कल्याण करणारी देवता आहे. किती मोठा लंबा चौडा त्या चमच्याचा संबंध आहे बघा. ही सूक्ष्म चेतना, ही सूक्ष्म विचारांची शलाका, ही सूक्ष्म विचारांची मालिका जोपर्यंत माणूस आपलं आणि निसर्गाचं नातं जोडत नाही, आपलं आणि भगवत स्वरूपाचं सद्गुरूचं नातं जोडत नाही, तोपर्यंत तो सूक्ष्म विचार नाही करू शकत. आणि संपूर्ण सृष्टीला हा सूक्ष्म विचार देणारा भारतच आहे, इथली परंपराच आहे, इथलं अध्यात्मच आहे, इथला धर्मच आहे. किती खालच्या नीच अवस्थेला आपण जातो हे चिंतन सोडलं तर, त्याचं जे चिंतनच सोडलं तर किती नीच अवस्थेला जातो. मी सांगू नाही शकत तुम्हाला, अशी अशी उदाहरणं माझ्यासमोर येतात. कोणी कोण्या दिशेने हा भारत चालला आहे, कोण्या दिशेने आपली घरं चालली आहे, कोण्या दिशेने आपला समाज चालला आहे. माझ्याकडे परवा एक केस आली, म्हणजे तरी झाले 17-18 दिवस. विदेशामध्ये एक कंपनी आहे, ती भारतातही आहे आणि विदेशामध्ये एका ठिकाणी आहे. त्या 2 साहेबांनी ठरवून घेतलं की आपले टूर्स असे लावायचे की मी तुझ्याकडे असताना तू माझ्याकडे राहायचं भारतात, आणि तू भारतात आले असताना मी तुझ्या घरी राहायचं, आणि जे काही करायचं ते करायचं. काय सांगू आता. घर कशाला म्हणतात, प्रयोजन कशासाठी आहे, परिवार कशासाठी आहे, कुटुंब कशासाठी आहे, आपण कशासाठी जन्माला आलो, कशासाठी जगलो, आणि हेच जर सगळे आदर्श होत राहिले, हेच जर खरं वाटायला लागलं, तर आपल्या या बाळबोध परिवाराचं काय, या भारताचं काय, या विश्वगुरूचं काय. म्हणून अनेक न दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवून त्याविषयी व्यवहार पालन करणं हे अध्यात्म आहे. अध्यात्मामध्ये आत्मा शब्द आहे. उपनिषद सांगतात, आत्मा वा अरे श्रोत्रव्यम द्रष्टव्यम मंतव्यम निरिध्यासितव्यम, की हे मानलंच पाहिजे. जिथे संवेदना सुखाच्या, दुःखाच्या, समाधानाच्या, आनंदाच्या, मृत्यूच्या, जन्माच्या, जगण्याच्या संवेदना ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी न दिसणारं तत्व आहे, ज्याचं उपासनापूर्वक आपण स्मरण ठेवून त्याचा प्रगट साक्षात्कार जीवनात करून घेणं हे आपल्याला करायचंच आहे. हे नवरा बायको, मुलं बाळं, नातेवाईक, मावशे, समाज, इलेक्शन फिलेक्शन हे चालणारच आहे, हे जीवन नाही आहे. या गोष्टी आपोआप पसाऱ्यासारख्या जमा होतात. पण माझं मूल स्वरूप जर मला ओळखून घ्यायचं आहे, तर शक्तीचा साक्षात्कार तिथेच होणार आहे. मी हनुमंताचं उदाहरण सांगत होतो की शेवटी कोणीच सीतामाईच्या शोधाला तो समुद्र ओलांडून जाऊ शकत नव्हता. शेवटी जांबवंताला लक्षात आलं की हे काम हनुमंतच करू शकतो, कारण त्याला त्याच्या मूळ स्वरूपाची जाणीव आहे. ते मूळ स्वरूप कोणतं? मीच राम आहे, अहम रामोस्मी. ज्याला म्हणतात, हनुमंताचा संवाद कसा झाला जांबवंताचा माहिती आहे. जांबवंत म्हणतात, अरे हनुमंता, तू काय बसलाय? तू ज्याचं स्वरूप आहे, तू ज्याला मानतो, जे ब्रह्म तुझ्यासाठी आहे, जे सर्वस्व आहे, त्या रामाची सीता शक्ती श्रीमत हनुमान किलकम,
तुझं आणि रामाचं नातं असं झालंय की तुझ्या विस्मरणात राम जाऊ शकत नाही, रामाच्या विस्मरणात तू जाऊ शकत नाही. त्या सीतामाईला वापस आणायचं आहे आणि ते काम तुलाच करायचं आहे. तू आहेस कोण याचा विचार कर. तेव्हा असं म्हणतात, त्रिदिवसीय ध्यानामध्ये हनुमंत 3 दिवस गेले. त्याला कळलं की मी माझं जीवनाचं काम ज्याला म्हणतो मी ते तर माझ्या समोर आहे. ज्या ताकदीच्या भरोश्यावर करायचं आहे ती ताकद माझ्या ठाई आहे. मी ती आठवून नाही राहिलो. मी स्वतःला हे समजतो की मी शिक्षक आहे, मी इंजिनियर आहे, मी देशमुखाचा पोरगाव, मी पांडेचा पोरगाव, मी चौधरीचा पोरगाव, मी जयस्वालचा पोरगाव. की राख रांगोळी झाल्यानंतर ज्याचं सगळं अस्तित्व संपणार आहे, जे निघून गेल्याने तुला लोक जाळणार आहेत, ते जे तुझ्यात असेपर्यंत त्याचं चिंतन कर ना, त्याचा आधार घे ना. ज्याचा देह संपल्याने तो होता भूतकाळ होणार आहे, ज्याचं चिंतन स्मरण केल्याने मी आहे असं अजरामर आपली ओळख राहणार आहे, त्याचा विचार केला पाहिजे. 3 दिवस हनुमंताची समाधी लावली होती. त्यामध्ये त्यांनी आपली प्रार्थना पणाला लावली, आपला जप पणाला लावला, आपलं ध्यान पणाला लावलं, आपलं पूजन आयुष्यभराचं पणाला लावलं, आपला स्वाध्याय, बुद्धिमत्ता, शिक्षा, प्रबोधन, उपदेश सगळा पणाला लावला. आणि त्याला एकच डोळे उघडल्यानंतर जांबवंत म्हणाले, आता काय तू 3 दिवस डोळे मिटलेत, कशासाठी? तर म्हणे, डोळे मिटताना मी हनुमंत होतो, आता मी राम आहे. आता मी राम आहे. त्यामुळे जे रामाला शक्य नाही ते मला शक्य नाही, जे रामचंद्रांना शक्य आहे ते मला शक्य आहे. त्यामुळे मी रामकाज करिबेको आतुर, मी राम होऊन रामकार्य करणार आहे. शिव भूत्वा शिवम यजेत. तर आपल्या ठाई खूप काही आहे. मी संध्याकाळी 6 वाजता तुला सांगितलं होतं, आता 8:30 झाले तरी भाजी झाली नाही. हे काय कारण असू शकते? याच्यासाठी आपण आहो काय? तुला सांगितलं होतं की माझे कपडे इस्त्री करून ठेव, हे पहा किती तुरगळलेले आहे, याच्यासाठी नवरा बायको आहेत काय? हे घर नावाची संकल्पना नंतर आहे, नाते नावाची संकल्पना नंतर आहे. आपण कोण याची संकल्पना, त्याचे प्रश्न पहिले सुटणं अनिवार्य आहे. म्हणून अनन्यश्चिंतयन्तो माये जनाम पर्युपासते. अनन्य भावे मला काय म्हणून माझी तुम्ही प्रार्थना करता, भगवंताचं मनोगत आहे. अरे 4 लोक जमले की बस कोणता तरी प्रॉब्लेमच त्याच्याच चर्चा. सरकार कोणाचं बसतंय, तुला काय भेटते? किती दिवस त्याच्यातच चालते. ठीक आहे बा, त्याचा काही तुझ्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनात उपयोग असेल तर ठीक. इन्क्रिमेंट वाढलं की नाही याची चर्चा बस. 4 सरकारी ऑफिसर भेटले, नोकर की तेच. खाजगी नोकरीत असल्यानंतर तुझी कंपनी काय म्हणते, माझी कंपनी काय म्हणते. किंवा तरुण मुलं भेटल्यानंतर तुझा मोबाईल काय सांगतो, ती मोपेड कशी आहे, ते व्हेकल कसं आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर, याच्यात चर्चा. आणि नको त्या आकर्षणांच्या चर्चा. मग मनुष्याने आपल्या मूळ स्वरूपाची चर्चा कोणाशी करायची कधी? त्यासाठी सांगितलं की सत्संग करा. प्रार्थनेला जमल्यानंतर जोपर्यंत प्रार्थना सुरू आहे आणि त्या प्रार्थनेच्या कक्षेत चौकोनामध्ये आहे तोपर्यंत आम्ही परस्परांमध्ये पारमार्थिकच चर्चा केली पाहिजे, अन्य विषय नको. आध्यात्मिकच भाव उभा केला पाहिजे. बाकी बोलायसाठी जग पडलाय त्या हॉलच्या बाहेर गेल्यानंतर सगळं आहे.
घरामध्ये वावरत असताना घरातही सिनेमाच्या चर्चा होत असतील तर टॉकीज घरात आलं. घरातच जर राजकारणाच्या चर्चा होत असतील तर लोकसभा विधानसभा हाणामाऱ्या घरातच आल्या. ज्याच्या अधिष्ठानाने घर आहे त्याच्या विचारांची, त्याला अपेक्षित अशा कल्याणप्रद आचरणाची चर्चा करणं, की घरामध्ये आई कशी असली पाहिजे, कशासाठी आहे, आईने स्वस्वरूपाच्या स्वतःच्या कर्तव्याची त्याचं चिंतन केलं पाहिजे की मी एक आई आहे. बापानी त्याचे चिंतन केलं पाहिजे की मी एक बाप आहे. घरामध्ये कितीही भांडणं तंटे इस्टेटीचे घराण्यामध्ये असले तरी ते पायरीच्या बाहेर चिंतन करावे. घरामध्ये ते घराचं स्वास्थ्य, घराचं समाधान, घराची आध्यात्मिक उपासना, घराचं मूळ स्वरूप, घराचं नेमकं जे लक्षण आहेत ते कशाला खराब करायचं आहे भाई. मोठ्या मोठ्यांना हे समजत नाही. म्हणजे तुम्ही काही करा आणि भगवंतानी तुम्हाला अन्न देत राहायचं, पाणी देत राहायचं, आरोग्य देत राहायचं, विचार देत राहायचे, त्यांनी सगळं तुमचं भलं करायचं आणि तुम्ही त्याच्यासाठी आठवण पण नाही करायची. समर्थांना तुझा दास मी व्यर्थ जन्म असं आलो, जेव्हा त्यांना वाटलं की मी भलत्याच कामात अटकून पडलो, जे काही अपेक्षित आहे त्या जीवनात करूनच नाही आलं, एक दिवस मरून जाईल किड्या माकड्यासारखा. माझ्या घराचा, माझ्या संबंधांचा, माझ्या नातेवाईकांचा, माझ्या जोडलेल्या व्यक्तींचा उपयोग कशासाठी आहे याचं चिंतनच मी करत नाही. आणि तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे ज्या पद्धतीने माझा विचार करतात, ते चांगला करो की वाईट करो, माझं तर जन्मालाच मी घातला आहे, भगवंताचं मनोगत आहे. हे जन्मात विधीयते प्रतिदिनम योगस्य क्षेमं वहं. जर मी जन्मालाच घातलाय तर त्याला मरेपर्यंत मला देणं भाग आहे, तो नाही विसरत. पण जन्माला ज्याच्यामुळे आलो त्याला मरेपर्यंत काय द्यायचं आहे, कशासाठी माझ्या जन्माचा मी उपयोग करायचा आहे, त्याचा विचार मी कधीच नाही करत. म्हणून आपल्याला आनंद येत नाही, म्हणून आपण परमसमाधानी राहत नाही, म्हणून आपण परमचरम सुखाची अनुभूती करत नाही. याला कारण ते आहे, ते LICची पॉलिसी, योगक्षेमं वहाम्यहम्. LIC काय आहे? योग आणि क्षेम. योग याचा अर्थ ज्याची आपली अवकात नाही त्याची प्राप्ती होणं हा जीवनातला प्रापंचिक योग आहे. मी काय शब्द वापरला? ज्याची अवकात नाही. हा राजकारणी शब्द आहे, अवकात नाही. योग्यता हा शब्द वापरायला पाहिजे. आपली योग्यता नाही. पाणी निर्माण करण्याची योग्यता आहे काय माणसाची? किती त्यानं स्पेस शटल सोडलं, त्यांनी हा क्षेपणास्त्र काढलं, एखाद्या वेळेला प्रकृतीने या सृष्टीने पाणीच बंद करून टाकायचं. सारे एकत्र येतात, मग यांगचुंग पेंगचुंग सगळे, मोदीजी सगळ्यांना एकत्र यावं लागते. आता कसं करावं बे? हे भेटते की नाही? H2O, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन एकत्र नाही करू शकत. आणि गप्पा चालल्या मोठ्या मोठ्या की माणसाला काय अशक्य आहे? AI. तो दादा कोणके म्हणायचा AI आईला, आता निघाला AI. योग याचा अर्थ अप्राप्य मनसा सहा. माणसानी योग म्हणजे ज्याला तो निर्माणच करू शकत नाही, त्याच्या कपॅसिटीतच नाही, अशा वस्तूंची प्राप्ती त्याला होणं, करून देणं, हे भगवंत काम करतो. म्हणजे योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे तुला गाडीची गरज पडली तर गाडी तर शोरूममध्ये भेटते, पण गाडीचं निर्माण करणारा मेटलचं, लोखंड आणि प्लॅस्टिकचं पॉलिकार्बन किंवा पॉली जे काही मॉलिक्यूल असतील ते नाही निर्माण होत.
योगक्षेमम वहाम्यम याचा अर्थ असा की जे अवकात नाही त्या वस्तूची प्राप्ती, आणि क्षेम म्हणजे जे तुम्हाला दिलाय त्याचं संरक्षण. तो देतच नाही तर दिलं त्याचं संरक्षण पण करतो. पाणी जर आहे तर ते पाणी वाफ व्हायला म्हणजे टिकलं पाहिजे, बाष्प झालं तरी त्याला पावसाच्या स्वरूपात टाकलं पाहिजे, मग ते जमिनीत मुरलं पाहिजे, पुन्हा तुझ्याजवळ आलं पाहिजे, याची तो रचना पण लावतो. आणि आम्ही म्हणतो की ते पाणी त्यांनी नळ योजनेच्या द्वारे इरिगेशन डिपार्टमेंट आम्हाला देते. बिलकुल बोगस. पाणीच नाही झालं तर इरिगेशन डिपार्टमेंट काय करणार आहे? एनर्जी नावाची कन्सेप्ट चैतन्य संपलं तर इलेक्ट्रिसिटी बोर्ड काय करणार आहे? बसू द्या कुठेही जाऊ दे, बघा खाली. तर तेषा निध्याभियुक्ताना म्हणजे काहीतरी आपण देवाशी नातं ठेवल्यापेक्षा देवच नातं ठेवून राहिला आपल्याशी, अशी स्थिती आहे. अभियुक्त कोण आहे? आजच्या परिस्थितीत आपण देवाशी संबंध ठेवत नाही. प्रार्थना केली, 2-4 कोणी, आज एक महाराज कमी पडले तर शेगावला 10-10, तेही कमी पडले तर मग साईबाबा बरे, तेही संपले तर मग अजून स्वामी समर्थ बरे, तेही संपले तर आणखीन. अरे पण ते एकच आहेत. रिकामा कशाला फिरतं? तुझं गावच नाही का तीर्थ? ते आपल्याच ठाई अनुभवण्याचं सामर्थ्य सद्गुरू देतात, त्या सामर्थ्याकडे आमचं दुर्लक्ष आहे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर म्हणतात मोक्ष कारण सामुग्र्या भक्तिरे वगैरे असी. विवेक चूडामणीमध्ये आपल्या मूळ स्वरूपाचं अध्ययन केलं पाहिजे. रोज थोड्या वेळ शांत बसलं पाहिजे, ज्याची किंवा काहीच कटकट नाही. कोणी तुम्हाला आवाज देत नाही, कोणी तुम्हाला दिला तरी तुम्ही तुमच्या स्वरूपातून ढळत नाही. म्हणून आपल्या मूळ स्वरूपाचं चिंतन केलं पाहिजे. भक्ती तेव्हाच पक्की होते भगवंताविषयी, आपल्या मूळ स्वरूपा, मूळ मालकाविषयी, ज्याचं आपण स्वरूप आहे त्या आपल्या मूळ स्वरूपाविषयी भक्ती तेव्हाच दृढ होते. तेव्हा मोक्ष कारण. मोक्ष म्हणजे काय? एक दिवस मरायचं आहे, या घरातून लक्ष गेलं पाहिजे, गाडीतून लक्ष गेलं पाहिजे, शरीरातून लक्ष गेलं पाहिजे, दागिन्यातून लक्ष गेलं पाहिजे, त्या म्युच्युअल फंडातून लक्ष गेलं पाहिजे, त्या FDतून लक्ष गेलं पाहिजे. एक ना एक दिवस तुम्हाला त्याची विल्हेवाट लावणंच आहे. त्या विल्हेवाटीची तयारी सतत क्षणाक्षणाला ठेवणं, त्याचंच नाव आहे मोक्ष. की जसं आपण एखाद्याला सांगतो की आई मी 3 दिवसाचा टूर आटपून येतो, तसं भगवंताला सांगणं की मी प्रपंचाचे जेवढे दिवस तू ठेवले आहे तेवढे आटपून तुझ्याचकडे येतो. त्यासाठी त्याची आठवण ठेवावी लागेल. त्या आठवणीचं आपलं मूळ घर ते आहे, त्या ज्याचं नाव सद्गुरुनाथ आहे. विना व्यंकटेशो न नाथो न नाथ. ते घर मूळ आठवलं पाहिजे की जे आपलं मूळ घर आहे. पण हेही आठवलं पाहिजे की त्यांनी जे मला पाठवलं आहे त्यालाही काहीतरी कारण आहे. बिड्या प्यायसाठी नाही पाठवलं, पिक्चर पाहायसाठी नाही पाठवलं, हॉटेलचं खाण्यासाठी नाही पाठवलं, शिव्याशाप देण्यासाठी पाठवलं नाही, बिभत्स नको त्या गोष्टी करायसाठी पाठवलं नाही. त्यांनी पाठवलं त्याच्यासाठी कारण असेल, आणि ते कारण चांगलंच असू शकते. म्हणून माझं जीवन चांगलंच राहिलं पाहिजे. स्वस्वरूपानुसंधानं भक्तिरित्या अभिधीयते. आपलं मूळ कशाचं स्थान आहे, आपलं मूळ काय आहे? तो आहे ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थ प्राहुरव्ययम. आपलं मूळ ते आहे ऊर्ध्व. ऊर्ध्व यासाठी शब्द वापरला, ते वर आहे याच्यासाठी नाही वापरला. पुन्हा म्हणाल की वर कधी घर असते काय? असू शकते. ज्या अर्थी या भूमीवरून चंद्रवर लटकता एवढी मोठी भूमी आहे, ज्या अर्थी बुध नावाचा मोठा ग्रह आहे तो विशिष्ट रीतीने तिथे फिरतो आहे, ज्या रीतीने अनंत सूर्य या आपण राहतो त्या पृथ्वीपेक्षा 4,19,00,000 पट मोठ्या भूमी जर वरती लटकतात आहे, तर आपलं मूळही वर असू शकते.
ऊर्ध्वमूलम, आणि त्याचा संबंध म्हणजे अधशाखा, त्याच्या ब्रँचेस आपण आहोत. जर महाराष्ट्र बँकेची एक ब्रँच जर गडचिरोलीत असेल आणि मूळ ब्रँच अमरावतीत असेल, तर गडचिरोलीवाल्याला हे भान ठेवणंच आहे की आमचं हेड ऑफिस अमरावती आहे. बरोबर आहे ना? ते भान ठेवणं की आमचं हेड ऑफिस काय आहे, आमचं मूळ स्थान काय आहे. स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य भिधीयते. आणि ते मूळ स्वरूप ज्याला आठवलं की उद्या मी असलो नसलो, मला एक प्रश्न आला आहे माझ्या मोबाईलमध्ये, तो काही जणांना मला प्रश्न विचारत असतात, त्यांचे उत्तरं द्यावे लागतात. समाधी आणि सुसाईडमध्ये काय फरक आहे? एका कॉलेजच्या कॉन्फरन्समधून तो शब्द मला आला, तो प्रश्न मला आला. सगळे विद्वान बसले होते पोट्टे, त्यांचे प्रश्न म्हणजे त्या प्रश्नालाही काहीच स्तर नसतो आणि कोणतं चिंतनच नाही, आणि फक्त प्रश्न आले आणि प्रश्नच प्रश्न, प्रश्नातून प्रश्न, उत्तरातून समाधान हे त्यांच्या नशिबी आता नाही आहे. असे लोक सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात. त्याला उत्तर मी दिलं. समाधी म्हणजे एक अवस्था आहे, जो जिथे जसा आहे त्या अवस्थेत व्यापक स्वरूपामध्ये पसरलेल्या भगवंताचं स्वरूप आपणच आहोत. आणि त्यामुळे भगवंत जसा न थकता सृष्टी चालवतो तसं आपल्या कार्याच्या ठायी आपण दृढ राहिलं पाहिजे. ह्या संकल्पाचं भान म्हणजे समाधी. निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानेश्वर माऊलींनी विचारलं, समाधी म्हणजे काय? पहा, ज्ञानेश्वर माऊलीच्या अभंगांमध्ये, काही अभंगांमध्ये ज्ञानदेव म्हणे आहे, आपण विचारच करत नाही. आणि काही अभंगांमध्ये बाप रखुमा देवीवरू आहे. तर ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथ महाराजांना हा प्रश्न विचारला की समाधी म्हणजे काय? म्हणजे मला कधी कधी म्हणे माझ्या ठाई जे दिसतं ते माझं स्वरूप दिसतं, पण ते इतकं मला मोहात पाडतं की मी त्याच्याशी एकरूप होऊन तसाच बसून राहतो. मग खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, शरीराचे वेग नाही, भय नाही. तत्र को मोहा क शोका एकात्ममनुपश्यतः, असं ईशावास्योपनिषदामध्ये जे वाक्य आहे, तत्र को शोका को मोह. तिथे शोक नाही, दुःख नाही, भय नाही, आनंदच आनंद आहे. असं स्वरूपामध्ये मी राहतो. तर म्हणे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात माऊली, ज्ञानेश्वर माऊलीला, याला समाधी नाही म्हणत ज्ञानदेवा, याला गुंतणं म्हणतात. नको नको मना गुंतू माया जाळी, परमेश्वराची माया आहे. मग समाधी म्हणजे काय? तर लवकर त्याच्या बाहेर येऊन जो मला दिसला तो या चराचराचा जो पसारा चालवतो, जितक्या तत्परतेने चालवतो, एकरूपतेने चालवतो, जिव्हाळ्याने चालवतो, याला जन्माला घातलाय तर याचं जीवन पूर्ण केलं पाहिजे. त्या स्नेहाने जेव्हा आपण आपल्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत आपण त्या जिव्हाळ्याने, त्या नात्याने, त्या परमेश्वराच्या आविर्भावामध्ये सगळ्यांच्या कल्याणाकरता कार्यरत राहणं आणि देहभान विसरणं, याचं नाव समाधी आहे. म्हणून जोपर्यंत ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्यांनी ठरवलं होतं की मी समाधी घेतो, आता याच आनंदात राहतो, निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तुझा मृत्यू नाही आला आहे अजून, तुझी तारीख पुढे आहे. पण तू संकल्प करू शकतो की आजपासून मी भगवंतासारखा वागेल. भगवंताच्या ठाई जशी सृष्टीच्या चराचराच्या जीवभूतांच्या कल्याणाच्या शिवाय कोणताच विचार नाही, तसं आजपासून माझं जीवन सगळ्यांच्या कल्याणासाठी लागेल. तिथून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आता माझं ज्ञानदेव हे नाव हरपलं, बाप रखमा देवीवर उरला. आता
हे मला कळलं आहे, त्यामुळे मी बाप रखुमादेवीवरू म्हणून माझं अस्तित्व ठेवेल. तिथून ते अभंगामध्ये बाप रखुमादेवीवरू विठ्ठलू रे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. स्वस्वरूपाचं अनुसंधान हे भक्तीच्या सामुग्रीत निर्माण केल्याशिवाय होत नाही. त्यालाच म्हणतात मोक्ष कारण सामुग्र्या. स्वयंपाकाच्या सिद्धतेची सामुग्री असते. ग्राउंडवर क्रिकेट खेळायचं असेल तरी सामुग्री असते. H2O पाणी तयार करायचं असेल तरी 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, त्याला सामुग्री असते. शुगर तयार करायची असेल तरी C12H22O11 हा मॉलिक्यूल C6H12O6 बनवावा लागतो. सामुग्री आहे. कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सामुग्री आहे. तशी भगवंताचं स्वरूप त्याचा अनुभव घेण्यासाठी सुद्धा एक सामुग्री आहे. त्याला मोक्ष कारण सामुग्र्या शंकराचार्यांच्या विवेक चूडामणीचा उपदेश आहे हा. सद्गुरूंचा उपदेश आहे हा, की ज्या कुलकर्णी, देशपांडे, पांडे, चौधरी, जयस्वाल, मिश्रा, दुबे, तिवारीच्या घरात आम्ही जन्माला आलो असू, देशमुख, पाटील, ते काही किती शेती आहे, किती एकर आहे, आणि त्याचं पोट्ट काय करते, पॅकेज किती आहे, याच्यासाठी जन्माला, याच्यासाठी नाही आलो. तर त्या सामुग्री त्या माध्यमातून वहन करण्यासाठी आलो आहे. की ते घर आहे, घराची स्थापना करणारा कोणीच आजपर्यंत जन्माला आला नाही. त्याचं मूळ मोठं घर ते आहे, ज्याचं ऊर्ध्वमूल आपण म्हणतो. हे भगवंताचं घर आहे. त्यामुळे इथे क्षमाच नांदेल, इथे दयाच नांदेल, इथे ज्ञानच नांदेल. तेव्हा कुठे ज्याला कळलं की मला जन्माला घालणारा जो आहे तो भगवंत आहे, म्हणून माझं मृत्यू जो सिद्ध करणार आहे तो महासोहळा तोही भगवंतच करेल. मला अधिकार नाही माझं जीवन संपवायचा. म्हणून जे आत्महत्या करतात ते पिशाच्य होतात. त्यांना विष्ठा मूत्र खावं लागतं, नालीत लोळावं लागतं. त्यांच्या उद्धाराची गॅरंटी 1000 वर्षही कोणी घेत नाही. म्हणून ज्यांनी जन्माला घातलं त्याची आठवण, ज्यांनी जन्माला घातलं त्याच्या आठवणीत जीवन, आणि ज्यांनी जन्माला घातलं त्याच्या स्वाधीन होऊन तो नेईल तेव्हा जाणं, यालाच परमार्थ म्हणतात. मोक्ष कारण सामुग्र्या कोणत्या आहेत? सगळ्यात पहिले आहे प्रार्थना. म्हणावं लागतं गुरुवारच्या प्रार्थनेत जा. प्रार्थना म्हणजे काय? आपण त्याचा गैरअर्थ काढतो की काहीतरी मागायसाठी आम्ही मंदिरात जाऊन प्रार्थना करतो. बिलकुल चूक. द्यायसाठी मंदिरात, द्यायसाठी प्रार्थनेच्या ठिकाणी, द्यायसाठी सत्संगात जाणं, याचंच नाव प्रार्थना आहे. प्रार्थना याचा अर्थ स्वतःच्या ठाई धर्माचं ज्ञान त्याचं उदय करणं. जसा माचीस उगाळल्याशिवाय दिवा लागत नाही, तसं प्रार्थना केल्याशिवाय आपल्या धर्माचं ज्ञान आपल्या ठिकाणी उदय होत नाही. पुस्तक वाचून ते होत नाही. त्या ठिकाणी कृपास्पर्श लागतो. प्रार्थना करता करता हे ज्ञान त्या प्रार्थनेच्या प्रत्येक ओळीशी समरस व्हावं लागतं. नमो गुरुवरा देवनाथा दयाळा, तू माझा गुरु आहेस. हे देवनाथा तू दयाळू आहेस. जयकृष्ण श्रीराम कृष्णा कृपाळा, तू जयकृष्ण नाथ महाराजांच्या स्वरूपामध्ये, परंपरेच्या स्वरूपामध्ये तूच प्रगट झाला आहेस. उपासनेचा हृदयभाव द्यावा. तुझी उपासना म्हणजे तुझ्या जवळ नित्य मी राहावं, तुझ्यापासून भटकू नये, यासाठी तो भाव माझ्या हृदयात तू दे. त्याला आम्ही टेक्निकल करून टाकलं. उपासनेचा हृदयभाव द्यावा, सुसंगतीचा. नाही, तसं नाही आहे. कुसंगतीचा मनात वीट तुझ्या कृपेने होऊ दे. ज्या गोष्टी करायला नको त्या मी करायला लागलो. कालपर्यंत ठरवलं होतं की चातुर्मासामध्ये हॉटेलचं नाही खायचं, पण मी 10दा गेलो. मी नाही शुद्धता पाळू शकलो.
कुसंगतीचा मनवी टवावा, सत्संगतीसह सुविचार द्यावा, चांगली संगत देण्याची प्रेरणा मला दे. मी काल भलत्याच मित्रासोबत होतो, भलत्याच ठिकाणी होतो, लाज वाटते आहे मला आता. मी भलतीच गोष्ट परवा केली, एकांतातही केली, लोकांतातही केली. मला चांगले विचार दे. हे डोळ्यात पाणी आणून सांगावं लागतं, ती प्रार्थना रुजू होते. ती काही टेक्निकल गोष्ट नाही आहे की गुरुवार आहे गेलं पाहिजे, गुरुजी विचारतील हा आला होता की नाही, याच्यासाठी नका जात जाऊ. मोक्ष कारण सामुग्र्याम भक्तिरेव करियसी, आपली भक्ती बळकट करण्यासाठी प्रार्थना पहिला आहे. त्याचा उपदेश अंतर्बाह्य स्वच्छता, शुद्धता, मनोविकाराचं नाशन, शुद्ध सात्विक प्रेम, भक्तीचं परम सौख्य अनुभवणं, आणि त्याच्यासोबत काय चूक वागतो मी, काय बरोबर वागतो त्याची उजळणी करायला घरात वेळ नसतो. घरात गेलं तर पोरं तोडतात, नवरा बायकोचे भांडणं होतात, टी व्ही असतो हातामध्ये, सॅमसंग असतो, घरात टी व्ही असतो, नको त्या गप्पा असतात. प्रार्थनेत ते काही नसतं, म्हणून तीच जागा सुरक्षित आहे सगळ्यात. आता तेवढी तरी राहू द्या मायबाप. प्रार्थना ही भक्ती कारण सामुग्र्याची एक महत्त्वाची सामुग्री आहे. त्यामुळे गुरुवारच्या प्रार्थनेत 100% गेलं पाहिजे. सगळं काम सोडून गेलं पाहिजे. 10 कामं सोडून गुरुवारची प्रार्थना केली पाहिजे. चुकून जर बाहेर असलो, ऑफिसच्या टूरवर असलो तर जिथे आहे तिथे केली पाहिजे. वेळ गेली तर रात्री केली पाहिजे, जिथे झोपतो त्याच्या पूर्वी केली पाहिजे. पण समूहामध्ये प्रार्थना केलीच पाहिजे. मोक्ष कारण सामुग्र्यामध्ये दुसरी सामुग्री आहे जप आणि ध्यान. जप आणि ध्यान काय करतं? जप आणि ध्यान हे सोबत नांदतं. ज्याचं नाव घ्यायचं त्याचं स्वरूप आपल्या जवळ नांदतं. तू माझा आहे हे म्हणणं, अरे साध्या माणसाला म्हणावं लागते साहेब आम्ही तुमचेच आहोत. बहिणीच्या संकटामध्ये भावाला म्हणावं लागतं की मी तुझाच आहे ताई, काही झालं तर आठवण कर मला. भावाला काही झालं तर बहिणीला सगळं विसरून म्हणावंच लागतं, रे मी तुझीच आहे ना ताई, आहे मी तुझी. नवरा बायकोला एकमेकांना म्हणावं लागतं आपण आपले आहोत. बापाला म्हणावं लागतं मी तुझा बाप आहे, आईला म्हणावं लागतं मी तुझी आई आहे, चिंता करू नको. तर भगवंताला म्हणायला नको मी तुझा भक्त आहे. भगवंत तेव्हाच म्हणेल ना जेव्हा समोर जाऊ त्याच्या की मी तुझा बाप आहे, मी तुझा सर्वस्व आहे, चिंता करू नको, मी तुझा सद्गुरू आहे. असं म्हणायला त्याला समोर तर जावं लागेल. ते समोर जाण्याची बाब आहे जप आणि ध्यान. मोक्ष कारण सामुग्र्यात भक्ती ही या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण होते. त्यामुळे आत्मज्ञान, आपलं स्वरूप, आपलं सहाय्यक स्वरूप, आपलं संरक्षक स्वरूप, आपलं आपणच आहोत ज्याचं नाव सद्गुरू आहे, त्याच्यासोबत राहण्याची संधी कोण सोडेल. म्हणून रोज जशी प्रार्थना गुरुवारची केली पाहिजे, घरात सायं प्रार्थना प्रातस्मरण घरी केलं पाहिजे, तसं रोज जप आणि ध्यानही केलं पाहिजे. तिसरं काय केलं पाहिजे? मोक्ष कारण सामुग्र्या पूजा केली पाहिजे. थोडीशी का होणार, गंधाक्षत पुष्प तुलसी पंचोपचार का असेना छोटीशी पूजा केलीच पाहिजे. 5 मिनिटं बसलंच पाहिजे. पूजा का केली पाहिजे? तुझ्यासाठी झिजतो, तुझ्या विचारांसाठी झिजतो, सगळ्यांच्या कल्याणासाठी झिजतो. तया चंदनाचे परित्वा झिजावे, मना चंदनाचे. पूजेमध्ये समर्पण महत्त्वाचं आहे. पूजा सेवायाम असा धातू शास्त्रामध्ये पूजा या शब्दाचा चालतो. कोणाची सेवा कशी केली पाहिजे? देव मानून सगळ्यांची सेवा केली पाहिजे. सासू कशी वागो, सासरा कसाही वागो, बहीण कशी वागो, भाऊ कसाही वागो, तरी परस्परांना सेवामय स्वरूपातच ग्रहण केलं पाहिजे. हे जर करत नसू तर या उत्सवालाही मतलब नाही आहे, प्रार्थनेलाही मतलब नाही आहे, अनुग्रहालाही मतलब नाही आहे, भक्त मंडळाला शेगावच्या कुठल्या शिर्डीच्या अंजनगावच्या वाऱ्यांनाही अर्थ नाही आहे.
झळकलं नाही तर काही मतलब नाही. दगडावर पाणी टाकून काय करता? शिवलिंग शिवलिंग म्हणतो, त्यात पाणी टाकून करता काय? दगडावर. त्या आतमध्ये शिव आहे, शिवतत्व आहे. याचा भाव जर असेल तर ठीक, नाही तर लिंग म्हणजे चिन्ह. संस्कृत भाषेमध्ये शिव, भगवान शंकराचं, साम सदाशिवाचं ते चिन्ह आहे, म्हणून त्याला शिवलिंग असं म्हणतात. सचिन्नम शिवात्मा प्रदोतम महात्म्या असं म्हटलंच आहे. त्या शिवलिंगावर पाणी टाकताना साक्षात शंकर याच्या आतमध्ये आहेत असा भाव जर असेल तरच ते, नाही तर काय अर्थ आहे त्याला? खालच्या दगडात पार्वती असते आणि वरच्या ह्याच्यात शिवलिंग असते, अरे पण शंकर आहे तो साक्षात. तसं समस्त नात्यांमध्ये एक नातं आहे जे परस्परांना रक्षण देतं, प्रेम देतं, जिव्हाळा देतं. ते नासवायला कशाला निघालो आम्ही भांडणं तंटे करत? कमीपणा नाही घेता येत एकमेकांसाठी. केवढा मोठा अहंकार हा! जप, ध्यान हे त्याचं आत्मज्ञान करून घेण्यासाठी, आणि पूजा हे तुला समर्पण. त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पयेत. जीवन तू दिलं, वस्तू तू दिल्या, अन्न तू दिलं, पाणी तू दिलं. पाणी तू दिलं म्हणून तुला स्नान घालतो, तुला पाणी देतो. अन्न तू दिलं त्याचं प्रतीक तुला दूध देतो, नैवेद्य दाखवतो. वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षदान समर्पयामि. वस्त्र तू प्रदान करतो म्हणून तुला वस्त्र. मला जे जे मिळतं ते ते द्यायसाठी मी तुला आतुर आहे, हा भाव प्रगट करण्यासाठी म्हणून पूजा आहे. म्हणून मोक्ष कारण सामुग्र्या भक्तिरेव गरीयसी. भक्तीचे सामुग्री काय आपण पाहिलं? प्रार्थना केलीच पाहिजे. गुरुवार रविवार गेलंच पाहिजे. मरून जाऊ आपण, हरामतीने मरून जाऊ एक दिवस. मग तिथे का रे तू गेला की नाही प्रार्थनेला? तिथं विचारलं म्हणजे हे जमलंच नाही, पोराची 12वी होती आणि पोरीने मला खूपच हट्ट केला, काश्मीर घेऊन चला. ते सांगणार आहे काय? जप आहे, ध्यान आहे, प्रार्थना आहे, पूजा आहे आणि स्वाध्याय आहे. मला खूप आनंद वाटला आत्ता तुम्ही पारायण केलं आणि पारायणाच्या स्वरूपात नित्य पारायण करतायत. मला खूप आनंद झाला की तुम्ही भगवद्गीतेचं, काही जणांनी, माझं तर म्हणणं आहे इथे बसलेले सगळेजण निश्चय करा की पुढच्या वर्षीच्या वार्षिक उत्सवापर्यंत गीता पाठ करून टाकू. निश्चय करून टाका. निश्चय प्रेम प्रतीती ते. स्वाध्याय त्यांनी ब्रह्मज्ञान होतं. त्यांनी कोण आपण आहोत याचं ज्ञान मिळतं. आणि ज्याच्यापाशी या स्वाध्याय, पूजा, जप, ध्यान आणि प्रार्थना या 5 गोष्टी ज्यांच्यापाशी आहेत त्याच्यासाठी तत्र को मोहा क शोका एकत्वमनुपश्यता ईशावास्य. तो मोहित कुठेच होऊ शकत नाही, तो दुःखी होऊ शकत नाही. आणि किती ताकदीचं दुःख आलं तरी तितक्या शक्तीनुसार तो सांगू शकतो की इतक्याही दुःखात मी प्रसन्न राहीन, मी आनंदी राहीन. त्याच्यामुळे आपण जसे वागतो तसं आपल्याला मिळते. यो यथा मां प्रपद्यन्ते तां सतैव भजाम्यहम. जो ज्या पद्धतीने, देव सरळ भगवद्गीतेत सांगतो, ज्या पद्धतीने माझ्याकडे याल. बरेच लोक म्हणतात काही नाही गुरुजी, तुमच्यासमोर वेगळे, तुमच्या पश्चात वेगळे वागतात लोक. तर भगवंतांनी त्याचं उत्तर गीतेत देऊन टाकलं आहे. यो यथा मा प्रपद्यन्ते तां सतैव भजाम्यहम. जो जसा पेश येतो त्याला तसंच प्रॉडक्ट आम्ही वापस करतो. तू फालतू समजतो काय? तूच फालतू होशील. कसा फसवलं असं तुला आनंद होत असेल काय? तर तू फसशील. तू मनस्ताप देतो काय? तर तू मनस्तापात जाशील. तू समाधान देतो आहे का? तर तू समाधानात राहशील. तू कल्याण करतोस काय? तर तू कल्याण राहशील. मम वर्तमान वर्तन्ते
मनुष्य पार्थ सर्वज्ञ. जो जसा पेश जगाशी येतो, म्हणून जसा भगवंत किंवा सद्गुरू आपल्याशी प्रामाणिकतेने ते भेटोत की न भेटोत, प्रत्यक्ष घरी येवत की न येवत, पण बसल्या जागेवरून ठामपणे ते नित्य कल्याणाची भूमिका घेत असतात. त्या पद्धतीने जर आपण राहिलो तर काही प्रश्नच नाही. म्हणून भगवान गोपालकृष्ण दुःख इथं प्रगट करतात. काय दुःख आहे त्यांना? अवजानंती माम मूढा मानुषी तनुमाश्रिता. हे माणूस नावाचं रसायन जे आहे ना, त्याला मन दिलं कशासाठी? माझ्यात गुंतायसाठी, अनेकांच्या कल्याणकारी योजनांमध्ये गुंतायसाठी, अनेकांचं कल्याण करण्यासाठी. तर तो त्या मनालाच बाळगत असतो. माझ्या मनाला किती दुःख झालं, माझ्या मनासारखे तुम्ही वागले नाही. अरे तुला जपायचं आहे भगवंताला, समाजाला, नातेवाईकांना, आप्तस्वकीयांना, गुरुला, भगवंताला. तू त्या मनाला जपून राहिला मूर्खा. मन हे तुला वापरायसाठी दिलं आहे. चपलीला कवटाळून बसला, चप्पल पाया घालण्यासाठीच आहे. माझ्या चपलीत काटा रुतला, घे तिला उरावर. माझ्या चपलेला किती छान दिसते माझी चप्पल, घे तिचे मोके. ती वापरायसाठी दिली आहे. मन तुला वापरायसाठी दिलं आहे. त्या मनाचा योग्य वापर कर. माझ्या मनाला लागलं म्हणून मन किती सांभाळायचं? माझं मन कोणी सांभाळत नाही. ते सांभाळायसाठी नाहीच आहे, ते ठोकपीट करायसाठी आहे. माझ्या मनाला किती लागून गेलं. भगवान देवनाथ महाराज म्हणतात, आधी मनमुंडा रे मनमुंडा, मग तुम्ही ब्रह्मधुंडा. मनची मुंडेले नाही, मग तुम्ही ब्रह्मधुंडो काही. आधी मनमुंडा रे मनमुंडा. त्या मनाची हजामत केली पाहिजे. आम्ही मनाचे झालोसे नाभिक, न मागू कोणा भीक कल्याणाची. हे संतांचं म्हणणं आहे. आम्ही मनाची हजामत करायसाठी आम्ही न्हावी होतो, संत म्हणतात. कुठे भीक नाही मागायची आम्हाला आमच्या कल्याणाची. मनाला ठीक ठोकपीट करून चांगलं ठेवलं, वळणात ठेवलं तर आपोआप कल्याण आमचं होणार आहे. पण हे सगळं कशाने चांगलं होते? प्रार्थना, जप, ध्यान, पूजा, स्वाध्याय. या गोष्टी घडल्याच पाहिजे. जीवन चांगलं होईल याची गॅरंटी 52%, 100%. 52 कशी सोनं. हे आम्ही करत नाही. मला माहित आहे उत्सव संपला की चल ना बेल, चल ग घरी गेला, चहा कर. कंटाळा आला जसा. सुधरत नाही. आपण सुधारलो पाहिजे. परमभावमजानंतो मम भूत महेश्वरम अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रितम. एकदा शंकराला विचारलं, तिसरा डोळा तुम्ही काऊन ठेवला? तर सगळे साधू संत सांगायला लागले की सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेव करतो, पालन पोषण नारायण करतो, आणि संहार करायसाठी तिसरा डोळा आहे. त्याच्यासाठी नाहीच आहे तो. ज्याच्या त्याच्या कर्माने जे ती वस्तू नाश, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. हा भाव ज्याला नाही त्याच्यासाठी सगळं नाशवंतच आहे. असं कोणतंच भौतिक स्वरूप नाही जे नाश होत नाही. त्याला काही शंकराला आपला तिसरा डोळा उघडायची गरज आहे एवढं काही फालतू काम नाही आहे. तिसरा डोळा यासाठी आहे, तो साक्षी चक्षु महोद्भवा. तुमच्या आमच्या ठाई जेव्हा एखादा आता पहिल्यांदा माणूस तंबाखू खातो, ओकतो, तो घाणेरडा वागतो, त्याला किळस येते, पण तो खातो. तेव्हा त्याच्या मनामधून एक कोणीतरी आवाज करत असतो डोक्यात त्याच्या, खाऊ नको बरं, चांगलं नाही ते, तुझ्या आईला आवडणार नाही, तुझ्या बापाला आवडणार नाही, हे चांगलंच नाही, तू आताही विचार कर. हे सांगणारा जो भाव आहे ना, हा तिसरा डोळा आहे, साक्षी आहे.
तत्वज्ञानाचा देव म्हणजे भगवान महादेव. तो तत्व शिकवतो की हे बरोबर आहे, हे चूक आहे. तो ती दृष्टी प्रदान करतो, हे बरोबर आहे, हे चूक आहे. म्हणून त्या ठिकाणी संत म्हणतात की मी स्वतः कोण्या दृष्टीने स्वतःला पाहिलं पाहिजे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. की माझ्यातल्या त्या चांगल्या विचाराला ओ दिला पाहिजे की हे खाऊ नको, आज शनिवार आहे, शिव्या देऊ नको, बरोबर नाही ते. तुझी गोष्ट करायला चाललाय ते तुझ्या वडिलांनी नाही सांगितलं आहे, तुझ्या गुरूंनी नाही सांगितलं आहे, तुझ्या ते चांगल्यात बसत नाही, तू उत्तम कुळातला आहे, आपले हे संस्कार नाही, हे सांगणारा जो आहे तो तिसरा आहे. थर्ड पार्टी ही न्याय द्यायसाठी असते. त्रयस्थ चक्षु ज्याला म्हटलं आहे, त्रयस्थ चक्षु, शंकराच्या तिसऱ्या डोळ्याला त्रयस्थ चक्षु म्हटलं आहे. तो तिसरा डोळा आपल्याला पण असतो. तो तिसरा डोळा पाहतो की जगामध्ये हे बरोबर नाही आहे, त्याला आपण रिस्पॉन्स दिला पाहिजे की हे करायचं नाही आहे. तर जी सिद्धात्म्य असतात त्यांचा त्रयस्थ चक्षु हा उघडा असतो नेहमी. त्याचं प्रतीक तो आहे. शंकर आपल्या मौतीने जे मरणार आहे त्याच्यासाठी तिसरा डोळा उघडायची काय गरज आहे शंकराला? काही गरज नाही आहे. त्यामुळे मी भर कशावर देतो आहे की मोक्ष कारण सामुग्र्याम भक्तिरेव गरीयसी, प्रार्थना केली पाहिजे. आणि ज्ञानेश्वर माऊलीचं मगाशी उदाहरण दिलं मी, तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांनी माऊलीला दुसरा प्रश्न विचारला होता नंतर, जेव्हापासून ते बाप रखुमा देवीवरू म्हणत होते. की काय फरक वाटला रे? तर म्हणजे जेव्हापासून बाप रखुमा देवीवरू या आविर्भावामध्ये मी जगतो आहे तेव्हापासून मला पूर्वीपेक्षा परमानंद आहे, निर्भय आहे, अभय आहे. आणि आता मात्र मी तो सांगेल तेव्हा समाधी जाईल घेईल, तोपर्यंत मी तो होऊन जगेल. बस माणसाकडनं हेच अपेक्षित आहे. पैसा बिसा पाहिजे, पैशासाठी क्वालिफिकेशन पाहिजे, कला पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. पण पैशासाठी जीवन नाही आहे, जीवनासाठी पैसा आहे. जीवनाला आवश्यक, पैशाला आवश्यक तेवढे सगळे जीवन देणं नाही आहे. जीवनाला आवश्यक तेवढा पैसा आहे. आता मी दिल्लीवरून येत होतो तर लंडनचं एक मुलगा आणि त्याची आई हे माझ्यासोबत होते. ओळखी झाली. पेंच प्रकल्प फिरायला आई आणि मुलगा आला होता लंडनवरून. म्हटलं दिस इज द ओनली मिनिंग, जस्ट टू विजिट द पेंच यू हॅव कम हिअर. तुम्ही फक्त पेंच प्रकल्प पाहायला आलेत का? नो नो, वी हॅव टू विजिट द प्रयागराज, देन काशी, देन अयोध्या, देन सम गुरुस्थानम. म्हटलं वाय, कशासाठी गुरुस्थान प्रयागराज वगैरे फिरायला तुम्ही आले? जस्ट टू सर्च द रिझन ऑफ लाईफ. फक्त हे शोधायला आम्ही भारतामध्ये आलो आहे की आमच्या जीवनाचं कारण काय. आणि त्यांनी सांगितलं की पैसा आम्ही कमावला तेवढा कमावला, पुन्हा आवश्यकता वाटेल तेव्हा पैसा आम्ही जरूर कमावू, पण पैशासाठी आम्ही जीवन पैशासाठीच घालून राहिलो की आता हे रिटायरमेंटचं वय 61 वर्ष, मग 65 वर्ष, तोपर्यंत करून घ्या ना, चांगला पगार भेटते, चालू राहते. म्हटले का मरासाठी टेकला तू 5 वर्ष घरात पैसा घेऊन येशील गड्ड्या, 5-7 वर्षांनी मरशील. प्रवृत्तीचंही वय आहे, निवृत्तीचंही वय आहे. द्यायला सगळे बसले म्हणून काय तेच करत बसायचं काय? जीवनाचा अर्थ कशासाठी?
जस्ट टू सर्च द रिझन ऑफ लाईफ, यासाठी ते शोधायसाठी जर सगळे येतात. आणि आजकाल एक फॅशन झाली आहे की इंग्रजीत सांगितलं म्हणजे खूप विद्वान. सोशल मीडियावर ते इंग्लिशमध्ये बोलणं, मग ते केस 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 एक क्रेज आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलीला काहीच समजत नव्हतं, जगद्गुरू तुकोबारांना काहीच समजत नव्हतं, सूर मीरा कबीर चोखा निळा बंका सावता नरहरी महाराज जसं यांना काहीच समजत नाही. करा काही दिवस. एखादी गोष्ट सातत्याने चालवायला परमेश्वराच्या अस्तित्वाचा खरा कस लागतो. ज्या परंपरेत आपण आता आहोत, सध्या बसलो आहे, श्रीनाथपीठ परंपरा, हे काय आपण फक्त जो निर्गुण निराभास जिथून घेतो तेवढे नावं तेवढीच चालली काय? रेकॉर्ड तिथून मिळते. मी अजूनही सांगतो, जनार्दन स्वामींपासून 18 महाराज झाले, त्याच्या आधी 32 झाले. 1000 वर्षाची परंपरा आहे, पण माहीत नाही आपल्याला. अजूनही सुरूच आहे, अजूनही वार्षिकोत्सव सुरूच आहे, अजूनही प्रार्थना सुरूच आहे, अजूनही मठ तसाच आहे, अजूनही आपण बसतोच आहे, नवीन नवीन परिवार येताच आहे. त्याचा ढोंग नाही आहे, त्याचं सोंग नाही आहे, पण त्याचं सातत्य हे गंगेच्या प्रवाहाप्रमाणे आचंद्र सूर्यपर्यंत अबाधित आहे. ती ताकद आहे. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनाना असुरासुरा, गीतेत सांगितलं भगवंतानी. आसुरी स्वभावाचे लोक समजून घ्या की ज्यांना रिटायर्ड व्हायची संधी असूनही जे होत नाही, त्याच्यासारखा राक्षसी माणूस नाही. 65 वर्षानंतर 70च राहते काय हो? 5 वर्ष भेटले होते चांगले, 58 वर रिटायर होऊन चांगला मी प्रार्थना करू शकतो, जपध्यान करू शकतो, मूळ स्वरूपाशी परिचित होऊ शकतो, अनेकांना आशीर्वाद देऊ शकतो, अनेकांच्या हितासाठी जगू शकतो. आता सगळं सोडून कल्याणप्रद जीवन जगू शकतो. ते सोडून मोक्ष कारण सामुग्र्यात, ते करून पैसा कारण सामुग्र्यात, मोक्षरेव गरीयसी, हे जर होत असेल तर त्याच्यासारखं दुःख नाही. त्याच्यासाठी आपण नाहीच, आणि निदान त्याच्यासाठी या गुरुपरंपरेत तर नाहीच नाही. उलट आपल्या गुरुजनांकडे गेलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की आता माझं शरीर चांगलं आहे, मी काम करू शकतो. गुरुजी, रिटायर व्हायचं, पुढच्या महिन्यात रिटायरमेंट आहे, मला काम द्या. काम काय करू सांगा? चालेल. घरचे लोक कंटाळतात तरी घर सोडत नाहीत. शेजारचे लोक कंटाळतात तर शेजार सोडत नाहीत. ऑफिसचे लोक म्हणतात कशासाठी आला? आमच्या पोराबाळांना लावलं असतं आम्ही, हा आलाच कायसाठी? अनेकांच्या उरावर बसून. असो, तर आपण आत्तापर्यंत जो काही विचार केला त्यानुसार आपण करत राहायला पाहिजे. आपल्या परंपरेच्या पायी होण्यामध्ये हातभार लावला पाहिजे. आणि आपण देवनाथ महाराजांचं चरित्र वाचतो, पारायण करतो, काल मी गजानन महाराजांचं पोथीचं पारायण चालू होतं. 4000 महिला होत्या पोटे कॉलेजमध्ये. त्यातला एका बाईला विचारलं, काय वाचलं ग तू? काय होतं आज त्याच्यामध्ये? माहीत नाही बा म्हणे, हिनं आणलं मला. असं अध्यात्म करत असू. तिला विचारलं काय? काही नाही, आमच्या सासूबाईने सांगितलं गजानन महाराजची पोथी वाचत जाय, घरात चांगलं होते. त्यांनी कसं करू? अशीच गर्दी जर 4000पैकी जर 3000 असेल तर हे श्लोक लिहिणारे जे सद्गुरू महात्मा आहेत, मोक्ष कारण सामुग्र्याम भक्तिसे वगैरे अशी, ज्यातनं जीवनाला काही साधन मिळतं, साध्य मिळतं, जीवनाला हेतू प्रदान होतो. हेतुर्दामोदरस्सः, ज्यातनं केवळ स्वतःच्या म्हणजे आत्मनोमोक्षार्थम हे अर्धवट सत्य आहे, तो पण स्वार्थी आहे. पण जगद्हितायच्या, जगाच्या हितासाठी माझं जीवन लागलं पाहिजे, ते सगळी दिशा, ते धोरण,
सद्गुरूंच्या परंपरेच्या आशीर्वादाशिवाय आणि योगींद्र मिड्यम भवरोग वैद्यम आनंदमानंद करम प्रसन्नम ज्ञानस्वरूपम निजबोध रूपम, तो बोध घेतल्याशिवाय ते शक्य होत नाही. त्यामुळे नुसतंच आंधळा परमार्थ करून उपयोग नाही, त्याला डोळसपणा लागतो. मी सांगितलं त्रयस्थ चक्षु जो लागतो, की मी कशासाठी करतो आहे, कशासाठी जगतो आहे, का करतो आहे, काय होऊन केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कोण्या प्रकारे झालं पाहिजे, या सगळ्याची सिद्धता वयामध्ये असेपर्यंत, चांगलं शरीर असेपर्यंत, नाही तर बैलासारखं उसाचं गुऱ्हाळ चालवता चालवता कधी बैल बसला तेच समजेना असं नाही झालं पाहिजे. आणि ते सगळं करायला आपलं घर समर्थ आहे. आपल्या घरासारखं आश्रम नाही, आपल्या घरासारखं मंदिर नाही, आपल्या घरासारखं संस्थान नाही, आपल्या घरासारखं सारखी जागा नाही. त्यामुळे घराकडे लक्ष द्या. हे बाहेर 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 जे चालू आहे ना, तर घराकडे घरात 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 करा. हे सगळे संपणार आहे जेवढे युद्ध करतात आहे, जेवढे संपणार आहे, जेवढे भोगवादी आहे, ज्यांना घरात करमत नाही त्यांची घरं संपणार आहे. ज्यांची घरं टिकतील ते प्रलयानंतरही शुद्ध बीज म्हणून परमात्मा त्याला कायम ठेवील. आणि त्याचसाठी आपण तो संकल्प आपण करूया आणि ते थांबूया. सद्गुरुनाथ महाराज.